जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधला वर्गीकरण, त्यात राहिलेला जो वर्ण वर्गीकरण हा प्रकार होता तो डिटेल मध्ये बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, जर तुम्ही हा व्हिडिओ नुकताच बघत असाल म्हणजे नवीन बघत असणार आणि तुम्हाला बुद्धिमत्तेमधलं बेसिक वगैरे काही माहित नसेल तर वर्ण वर्गीकरण हे प्रकरण तुम्हाला समजणार नाहीये. तर याआधी तुम्ही काय करा, आपल्या युट्यूब चॅनलच्या बुद्धिमत्तेच्या प्लेलिस्ट मध्ये वर्णांची श्रेणी आणि वर्ण समान संबंध हे दोघं टॉपिक मी क्लिअर केलेले. आधी ते व्हिडिओ बघा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला किंवा हे अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला सहज समजतील. ठीक आहे. तर मित्रांनो, वर्ण वर्गीकरण म्हणजे काय असतं ते बघूया आपण. तर बघा, यामध्ये मी तुम्हाला याच्या आधी जसं शाब्दिक वर्गीकरण किंवा संख्या वर्गीकरण घेतलेलं त्यामध्ये पण बोललोय आणि आता पण सांगतो की वर्गीकरण म्हणजे काय, की प्रश्नात 3, 4, 5 पदे दिलेली असतील, त्यामध्ये ना एक पद सोडून उर्वरित जे पदे असतील ते काहीतरी कारणाने साम्य असणार, त्याच्यात काहीतरी सारखेपणा असणार आणि एक पद वेगळं असणार आहे. तर तुम्हाला तो वेगळा पद काय तो शोधायचा असतो. ठीक आहे. मग वर्ण वर्गीकरण मध्ये काय, तुम्हाला वर्णांची श्रेणी जर क्लिअर माहित असेल तर तुम्ही वर्ण वर्गीकरण या प्रकारावरचे प्रश्न अचूकरित्या सोडवू शकतात. ठीक आहे. तर आता आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न काय या ठिकाणी, तर बघा, CDB EFD GHF AHJ याचे विकल्प आहे मित्रांनो. CDB, दुसरा विकल्प आहे GHF. ते हे बघ, या GF मध्ये कोण आहे, H आहे ना. हा, तर एखादा असतो GF च्या मध्ये. हा, तर बघ, AHJ EFD असे आहेत का. आता या ठिकाणी तुला एक वेगळं पद ओळखायचं याच्यात कोणतं आहे. तर जर या इंग्रजी वर्णमालेचा तू विचार केला तर बघ, BCD म्हणजेच काय, बी नंतर सी येतोय, सी नंतर डी येतोय ना. तर जो आधी येतो तो त्याला शेवटी लिहिलेला आहे. लक्षात आहे इकडे, BCD. मग यांना नंबर असा देऊन टाक, 1 2 3. लक्षात आहे का नाही. मग डी एक नंबरला येतो, डी नंतर एफ, डी नंतर ई, बरोबर की नाही, नंतर एफ. तर 231 अशी एक संख्या तयार होते. लक्षात आहे की नाही. मग FGH, मग FGH. लक्षात येतं का, 231 इथे पण संख्या तयार झाली. जेचा काय येतो, जे नंतर काय येणार, JH, बरोबर की नाही. इथे एच नंतर इथे आय आला पाहिजे होता ना, JHI. पण इथे दिलेलं काय, AHJ दिलेलं आहे. म्हणजे वेगळा कोण असणार, पर्याय क्रमांक 4 असणार आहे. सॉरी, पर्याय क्रमांक AHJ कुठे, 3 आहे. पर्याय क्रमांक 3 असणार आहे. लक्षात येत आहे का. आता पुढचा 2 नंबरचा प्रश्न बघू. 2 नंबरचा प्रश्न काय बघा, AB. बघा, इथे AB कंटिन्यू घेतलेल्या नंतर CD या पद्धतीने घेतलेलं आहे, ABCD. नंतर EF, लक्षात आहे का नाही, आणि GH, EFGH. नंतर H नंतर काय येणार, मग I येतो ना. जसं इथे C नंतर D सोडून EF घेतलेला आहे, बरोबर आहे. मग G सोडून GH, H नंतर I सोडून, सॉरी, इथे डी नाही सोडलेला आहे, ABCD नंतर EFGH कंटिन्यू घेतलेले, सोडलेले नाही यात. नंतर H नंतर IJKL, बरोबर आहे. नंतर मग काय येतो, MN. इकडनं OP असा पाहिजे होता. लक्षात येतं की नाही. पण इथे OP काय त्यांनी कंटिन्यू होऊन घेतलेला आहे. म्हणजेच मग काय की या ठिकाणी वेगळा कोण असणार, MNOP. मग बघा, MNOP पर्याय कुठे, तर पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, M/13, बरोबर की नाही, M/13, S/19, H/8, V/21 आणि P/16. तर बघा, या ठिकाणी या इंग्रजी वर्णांचा जो क्रमांक आहे अल्फाबेट मध्ये तोच दिलेला आहे. मग एमचा क्रमांक काय, 13 आहे, बरोबर की नाही. एसचा क्रमांक काय बघा, एसचा क्रमांक 19 आहे. त्यानंतर एचचा क्रमांक बघा, एचचा क्रमांक 8 आहे. त्यानंतर व्हीचा क्रमांक काय, व्हीचा क्रमांक 22 आहे, पण व्हीचा क्रमांक इथे काय दिलं त्यांनी, 21 दिलेला आहे. पीचा क्रमांक काय, 16 आहे. मग इथे पीचा क्रमांक 16 आहे. मग विसंगत वेगळा कोण असणार, V21, कारण व्हीचा क्रमांक काय, 22 आहे, त्यांनी दिलेलं काय, 21. लक्षात आहे. आता 4 नंबरचा प्रश्न बघा या. तर IQY CKT EMU HPX. तर मग पहिला पर्याय इथे IQY CKT, तिसरा पर्याय EMU आणि चौथा पर्याय HPX. आता याच्यामध्ये काय मित्रांनो बघूया आपण. आय आणि क्यू मध्ये बघा आधी कितीचा फरक आहे, आय आणि क्यू मध्ये. तर बघा, इथे आय नंतर क्यू मध्ये कितीचा फरक आहे, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे +8 केलेले आहेत. आय आणि क्यू मध्ये काय, +8. क्यू आणि व्हाय मध्ये काय, मग क्यू आणि व्हाय मध्ये. तर बघा, क्यू कुठे, क्यू आणि व्हाय मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे क्यू आणि व्हाय मध्ये पण काय, +8 केलेलं. नंतर सी आणि के मध्ये काय, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8, सी आणि के मध्ये पण 8 आहे. लक्षात येते की नाही, +8 आहे. के आणि टी मध्ये काय, मग के आणि टी मध्ये तर बघा
1 2 3 4 5 6 7 8 बरोबर की नाही आणि 9 लक्षात येत आहे का सी कशामध्ये के आणि टी मध्ये बघा पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 के आणि टी मध्ये इथे 9 आहे बरोबर आहे ई आणि एम मध्ये काय आहे ई आणि एम मध्ये तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 ई आणि एम मध्ये काय प्लस 8 आहे एम आणि यू मध्ये काय एम आणि यू मध्ये तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 एम आणि यू मध्ये पण प्लस 8 आहेत नंतर एच आणि पी मध्ये बघा बरं एच आणि पी मध्ये तर 1 2 3 4 5 6 7 8 एच आणि पी मध्ये 8 आहेत प्लस 8 आणि पी आणि एक्स मध्ये काय आहे? तर 1 2 3 4 5 6 7 8 पी आणि एक्स मध्ये पण काय केलेलं प्लस 8 तर मित्रांनो जर आपण या प्रश्नाकडे बघितलं तरी पहिल्या आय क्यू वाय मध्ये पण प्लस 8 आहे सीकेटी मध्ये प्लस 8 प्लस 9 दिलेलं आहे एमयू मध्ये प्लस 8 आहे एचपीएक्स मध्ये प्लस 8 आहे तर वेगळा कोण असणार आहे सीकेटी मग सीकेटी पर्याय कुठे आहे सीकेटी पर्याय क्रमांक 2 तर मित्रांनो बघा वर्णवर्गीकरणामध्ये असे वेगवेगळे तर्क लावायचे असतात आपल्याला ठीक आहे आता याच्या पुढे अजून काही अवघड लेवलचे प्रश्न आहेत ते पण आपण बघूया तर बघा आता पुढचा प्रश्न काय तर 5 नंबरचा प्रश्न इथे संडे मंडे फ्रायडे आणि हॉलिडे त्याच्यात विसंगत काय असणार तर बघा संडे मंडे फ्रायडे हे आठवड्यातली वारांची नाव आहेत आणि हॉलिडे काय हा सुट्टीचा दिवस असतो बरोबर की नाही तू म्हणशील सर संडे पण सुट्टीचा दिवस आहे ना मग तो चालेल का तर नाही हे वार आहेत लक्षात आहे का नाही आणि हॉलिडे लक्षात आहे का नाही म्हणून विसंगत कोणता असणार आहे पर्याय क्रमांक 4 त्याच्यानंतर प्रश्न 6वा काय आहे बघ ए ओ ई आय एम यू आता या ठिकाणी ए ओ ई आय एम यू मध्ये काय एम हा स्वर नाही बाकीचे वॉवेल्स लक्षात आहे का नाही बाकीचे सर्व काय वॉवेल्स आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा विसंगत असणार आहे लक्षात आहे आता प्रश्न क्रमांक 7 काय ते बघूया तर बघा 7वा प्रश्न काय म्हणतोय तर प्रश्न काय बघा एन एल क्यू डी बी जी टी आर डब्ल्यू एक्स व्ही वाय तर बघा याचे विकल्प आहे एन एल क्यू दुसरा विकल्प आहे टी आर डब्ल्यू तिसरा आहे एक्स व्ही वाय आणि चौथा आहे डी बी जी तर मित्रांनो यामध्ये काय केलेलं हे जे मधलं पद आहे ना या मधल्या पदाचा आधी याच्यासोबत संबंध दिलेला आहे आणि नंतर हा जो यन आहे ना त्याचा याच्यासोबत संबंध दिलेला आहे लक्षात आहे की म्हणजे मधल्या पदाचा आधी पहिल्या पदाशी आहे आणि नंतर हा जो पहिला पद आहे त्या पहिल्या पदाचा शेवटच्या पदाशी संबंध आहे तर मग काय ते बघूया आता एल नंतर बघा इकडे एल नंतर एन किती नंबरला आहे 1 2 एल नंतर एन 2 नंबरला आहे म्हणजे जिथे +2 आहे आणि एन नंतर क्यू किती नंबरला आहे एन नंतर क्यू तर बघा 1 2 3 म्हणजे +3 लक्षात येतं का नाही इकडे +3 आहे नंतर बी नंतर डी किती नंबरला आहे तर बघा बी नंतर डी 1 2 म्हणजे काय +2 नंतर या डी नंतर जी किती नंबरला आहे डी नंतर जी तर बघा 1 2 3 म्हणजेच काय इकडे +3 लक्षात आहे मग आर नंतर टी किती नंबरला आहे आर नंतर टी तर बघा 1 2 म्हणजेच काय इथे +2 आहे नंतर या टी नंतर डब्ल्यू किती नंबरला आहे टी नंतर डब्ल्यू तर बघा 1 2 3 म्हणजेच काय इथे +3 आहे त्यानंतर व्ही नंतर एक्स किती नंबरला आहे व्ही नंतर एक्स तर बघा व्ही डब्ल्यू एक्स म्हणजेच काय इकडे पण +2 केलेलं आहे आणि एक्स नंतर व्हाय किती नंबरला आहे तर एक्स नंतर व्हाय +1 म्हणजेच काय 1 आहे आता जर तुम्ही या प्रश्नाकडे बघितलं तर मधलं जे पद होतं मधल्या पदासोबत पहिलं जे पद होतं त्यामध्ये +1 होता आणि या पहिल्या पदासोबत शेवटच्या पदामध्ये +3 होता पण या ठिकाणी असे या तिघांमध्ये साम्य आहे सारखेपण आहे पण इथे काय केलेलं आहे मधल्या पदाचं पहिल्या पदासोबत +2 आहे परंतु हा जो पहिलं पद आहे ना या पहिल्या पदाच्या शेवट सोबत काय +1 म्हणजेच विसंगत कोण असणार मग एक्स व्ही वाय मग एक्स व्ही वाय पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता चला पुढे 8वा प्रश्न बघू 8वा प्रश्न काय जी एच जे क्यू एस यू के एम ओ सीई जी तर आता याचे जी एच जे मध्ये काय तर बघा जी नंतर एच येतो एच नंतर काय येणार आय येतो आय सोडून इथे जे घेतलेला आहे नंतर क्यू एस बघा मग इथे काय केलेलं आहे क्यू एस क्यू नंतर आर येतोय एस नंतर काय एस बघा क्यू नंतर आर येतोय आर नंतर एस एस नंतर टी 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 सोडून काय यू घेतलेला आहे नंतर के नंतर काय येतोय के नंतर एल एल नंतर एम येतोय एम नंतर एन सोडून ओ घेतलेला आहे सी नंतर काय येतो डी येतो डी सोडून ई ई घेतलेला ई सोडून इन ई घेतला ई नंतर एफ सोडून जी घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जी एच इथे कंटिन्यू घेतलेला आहे आणि +1 करून जे घेतलेलं आहे लक्षात येत आहे का मग इथे क्यू एस मध्ये +1 आहे काय इकडे शून्याचा फरक आहे इकडे काय क्यू एस मग क्यू एस मध्ये बघ लक्षात आहे क्यू नंतर आर आहे आर नंतर एस आहे म्हणजे काय इथे +1 आहे
एस आणि यू मध्ये काय आहे, एस आणि यू मध्ये तर बघ टी यू म्हणजेच काय आहे, इकडे +2 आहे, याला +2 पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. नंतर के एम, के एम मध्ये काय, मग के एम मध्ये बघ के एल एम म्हणजे काय, +2 आहे, बरोबर की नाही. इकडे एमओ मध्ये काय, एमओ तर बघ एम नंतर एन ओ म्हणजे काय, इथे पण +2 आहेत. नंतर सीई मध्ये काय, सीई मध्ये तर बघ डीई म्हणजेच काय, इकडे +2 आहेत. नंतर ईजी मध्ये काय, तर 1 2 म्हणजेच काय, इकडे पण +2 आहेत. तर मित्रांनो लक्षात येत असेल तुमच्या की जी एच इथे कंटिन्यू घेतलेला आहे त्यांनी आणि प्लस एच नंतर आय जे म्हणजे इथे +2 आहे, बरोबर की नाही, म्हणजे +1 +2 इकडे केलेलं आहे, लक्षात आहे का. जीएच मध्ये काय +1 आहे आणि एच आणि जे मध्ये काय +2 आहे. पण बाकीच्या पदांमध्ये काय +2 आहे, +2 म्हणजेच विसंगत कोण असणार इथे, जीएच जे. मग जीएच जे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो बघा वर्गीकरणातले आपण आज इथे काही प्रश्न घेतलेले आहेत, ठीक आहे. तुम्हाला मी या ठिकाणी समजून दिलेले, काही सोपे पण घेतले प्रश्न, काही अवघड पण घेतलेले. तर वर्ण वर्गीकरणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावायचे असतात. आणि मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची कोणी पोलीस भरती, वनरक्षक, दारूबंदी पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, एसएससी जीडी, अग्निवीर किंवा रेल्वे पीएसयू अंतर्गत होणार 300+ ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत ज्यामध्ये आयटीआय किंवा डिप्लोमाचे विद्यार्थी अर्ज करतात, असे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा, त्यांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून या मोफत व्हिडिओचा त्यांनाही फायदा होणार. आणि तुम्हाला सर्वांना एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो, हा माझा मोबाईल नंबर आहे 9860162389. मित्रांनो या नंबरवर माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्रीमध्ये नोट्स वगैरे सर्व गोष्टी प्रोव्हाइड करत असतो, भरतीबद्दल टोटल मार्गदर्शन करत असतो. जर तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मग तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला मला तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करता ते पद, एवढ्या 4 गोष्टी लिहून पाठवा. मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. या ग्रुपमध्येही तुम्हाला ₹1 तुमच्याकडनं ₹1 घेतला जात नाही. सर्व 100% फ्री ऑफ कॉस्ट आहे, ठीक आहे. तर मित्रांनो आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.